श्री स्वामी समर्थ. कधी कधी एखाद्याला आपलंसं करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहिलं की भरतीच्या लाटा स्वतःहून येतात आपल्याला भेटायला. तसंच आहे आपल्या आयुष्यातील खोट्या नात्यांचंही. आपल्याजवळ जेव्हा पैसा येतो तेव्हा सगळे आपल्याला साथ देतात, आपल्या सोबत येतात. पण जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा सगळे आपल्याला सोडून देतात. बाळा, तू जितका जास्त प्रामाणिक, खरा आणि साधा बनशील तितकाच जास्त तू लुटला जाशील. तितकेच जास्त फसवणुकीचे तडाखे तू खाशील. होय, म्हणून जर वेळ खराब आहे त्याला तू साथ नक्की दे. पण ज्याची नियत खराब आहे त्याच्यापासून लांब राहणं कधीही चांगलं आहे बाळा. कारण माझ्या लेकरा, हे जग फार मतलबी आहे. याच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा तू कधीच करू नकोस. इथे कोणीही तुझी कायमची साथ देणार नाही. होय बाळा, आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर तू एकटंच चालायला शिकून घे. बाळा, रात्री रडून झोपणं आणि सकाळी उठल्यावर कोणालाही याची जाणीव होऊ न देणं, आयुष्य हे कसबही शिकून जातं. माझ्या लेकरा, अज्ञानी असणं ही तितकी लाजिरवाणी गोष्ट नाही जितकी शिकण्याची इच्छा न बाळगणं असते. माझ्या लेकरा, जे सोडून जातात त्यांना जाऊ दे. सोडून जाणारे सोडून जातात, मग ठिकाण कोणतंही असो. निभावणारे मात्र निभावून नेतात, मग परिस्थिती कशीही असो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या प्रिय बाळा, आयुष्याच्या अनुभवांची एक गोष्ट शिकवली. सर्वात खोल जखम आपल्याच माणसाने केली आहे. आपल्याच माणसांनी आपल्याला शिकवलं की कोणीही आपलं नसतं. पण आपण मात्र दुनियादारीत वाहून जातो आणि सगळ्यांनाच आपलं म्हणतो. आपण चांगलं बनूनही पाहिलं, लोक तरीही आपल्याला वाईटच म्हणतात. काही गोष्टी गर्वामुळे नाही तर स्वाभिमानासाठी आपल्याला सोडून द्याव्या लागतात. होय माझ्या लेकरा, जिथे तुला मान सन्मान नाही तिथे तू थांबू नकोस. स्वतःचा स्वाभिमान तू स्वतः जपायला पाहिजेस बाळा. तू नाती जोडून तरी काय करणार जेव्हा समोरच्याचा हेतूच निभावण्याचा नसेल तर? कारण की नात्याची गरज दोघांनाही असते, तुला एकट्याला नाही. माझ्या बाळा, जर कोणी तुझ्याशिवाय आनंदी असेल तर त्याला आनंदातच राहू दे. त्याच्या जास्त मागे लागून तुझा स्वाभिमान तू कधीच गमावू नकोस. जो जातोय त्याला जाऊ दे. तो आज थांबला नाही तरी उद्या निघून जाणारच आहे. कारण जाणाऱ्याला त्याची वाट मोकळी करून द्यावी बाळा. जो तुला प्रिय मानतो तो तुला कधीच सोडून जाणार नाही, मग वेळ ती कशीही असो. सहमत असशील तर होय स्वामी आई, मी तुझं बाळ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, एक गोष्ट तू लक्षात ठेव, आजची वाईट वेळ उद्या निघून जाणार आहे. सत्य नेहमी शांत राहणाऱ्या माणसाच्या आतच मिळतं. आणि मला माहीत आहे तू प्रामाणिक आहेस. तू माझा प्रिय भक्त आहेस. खोटं बोलणारे तर नेहमी गोंधळ घालत असतात. काही लोक आपला फायदा उचलूनही अशा प्रकारे आपल्यासोबत वागतात जणू ते आपला फायदा घेऊन आपल्यावरच उपकार करत आहेत. म्हणून अशा कपटी लोकांपासून तू सावध राहा बाळा. आता माझी नजर तुझ्यावर आहे आणि तुला आता सर्व काही प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास ठेव. सर्व काही तुला आता मिळणार आहे. कारण आता तू आयुष्याच्या अशा वळणावर उभे आहेस जिथे तुला सर्व आनंद मिळण्याचं दुःख आहे. आणि माझ्या लेकरा,
तुला दुःख गमावण्याचं नाही तर आपल्या माणसाचं आहे, ते आपल्या माणसांना तू सोडून दे. तुझ्या आयुष्यात आता असा रस्ता आहे तिथे तुला आनंदच आनंद प्राप्त होणार आहे. आयुष्यात जेव्हा जेव्हा कोणाच्या साथीची जर गरज पडली तर तेव्हा मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा. स्वतःला तू एकटं कधीच समजू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. माझ्या लेकरा, जिथे आदर नाही, जिथे तुला मान सन्मान नाही, जिथे तुझी इज्जत नाही, तिथे तू चुकूनही जाऊ नकोस. जो ऐकत नाही त्याला तू समजावू नकोस. जे पचत नाही ते तू खाऊ नकोस. आणि जे खरं बोलल्यावरही रुसतो त्याला तू कधीच म्हणवू नकोस. जे वर्तन तुला दुसऱ्याकडून आवडत नाही तसंच वर्तन तू दुसऱ्यांशी करू नको. होय माझ्या बाळा, जोपर्यंत तू काही बनणार नाहीस तोपर्यंत तुझं मन तुला मान कोणी देणार नाही, तुझं कोणी ऐकणार सुद्धा नाही. त्यासाठी तू स्वतःवरती विश्वास ठेव. जर तुझ्याच वरती विश्वास नसेल तर हे जग तरी कसं ठेवील रे. म्हणून आयुष्याकडून तू चांगले धडे घे. मैत्री कर, प्रेम कर, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नकोस. पूर्ण कोणाचं झालंय आयुष्य. माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावतच राहत असतो. होय माझ्या लेकरा, ज्यांना माहीत आहे की एकटेपणा काय आहे ते लोक नेहमी इतरांसाठी हजर असतात. सगळ्यांच्या अस्सल रूपाशी तू आता परिचित झाला आहेस, त्यामुळे तू शांत राहा, पण आंधळा बनू नकोस. होय माझ्या बाळा, इतरांची मने जपत जपत तू स्वतःचं दुःख विसरून चालत आहेस. जो व्यक्ती दुःख लपवायला शिकला तो खऱ्या अर्थाने जगायला शिकला. आणि तुझं हृदय मोठं आहे. तुला दुःख सुद्धा मोठंच मिळणार बाळा. कारण काळ जर सारखा राहिला तर मग आपल्या माणसांची ओळख कशी पटली असती आपल्याला. म्हणून तू शांत राहा. जे तुझ्या आयुष्यातून जात आहेत त्यांना तू जाऊ दे. जे तुझ्या आयुष्यात आहे त्यांचा तू आनंदाने स्वीकार कर. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावर हा विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. माझ्या लेकरा, आता तू चिंता करणं सोड. तुझे सर्व स्वप्न आता मी पूर्ण करणार आहे. तुझी प्रगती आता होणार आहे, कारण माझे आशीर्वाद आता तुला प्राप्त होत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.